महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन जाहीर केले व तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। यामध्ये काय बंद व काय सुरू याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली व जिल्हाधिकारी यांनी या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना पाठविल्या। या सूचनेवरून आठवड्यातून एकदा भरणारे आठवडी बाजार बंद राहतील, परंतु नेर येथील आठवडी बाजार गेल्या 3 आठवड्यापासून भरत असल्यामुळे नायब तहसीलदार राजेंद्र कुंटलवार, नेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश जाधव व नेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप गवई व प्रत्येक कार्यालयातील कर्मचारी आठवडी बाजारात दाखल झाले। यावेळी नेर तहसीलचे नायब तहसीलदार यांनी बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांनी 30 एप्रिल पर्यंत आठवडी बाजारात येऊ नये अशी तंबी दिली। तसेच सर्व व्यापाऱ्यांनी कोविड लस घ्यावी असे सांगितले। यावेळी कुणाल मनोहर, गोपाल पाटील, समीर सरागे, सुरेश माहुरे, जगदीश गावंडे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार कालपासून 30 एप्रिल पर्यंत पूर्ण यवतमाळ महाराष्ट्र राज्यात त्यातल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपला लॉकडाऊन जाहीर केलेला आहे। त्या लॉकडाऊनच्या अंतर्गत या ठिकाणी मी आठवडी बाजारात आलेलो आहोत। या आठवडी बाजारामध्ये नियमित भाजीपाला विक्रेते सोडून इतर जे भाजीपाला विक्रेते किंवा फळ विक्रेते बाहेरचे गावाचे व्यापारी आहेत त्यांना या ठिकाणी त्यांना धंदा करण्यास बंद करण्यात आलेला आहे। तशा सूचना माननीय मुख्याधिकारी आपल्या नगर परिषद नवनाथ दरोही, विदर्भ न्यूज, नेर शहरामध्ये करणार आहे।